नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर हे जे छोटे छोटे रोपं दिसत आहे ना, हे बेलाच्या झाडाचे रोपं आहे. आणि हे सगळ्या कुंड्यांमध्ये काही बेलाचे झाड, तुळस आणि नागिलीचा वेल असे भरपूर काही झाडं लावलेली आहे. तुळस तर ह्या दोघं खूप जुन्या झालेल्या आहे, खूप मोठ्या तुळस आहे आणि इतक्या छान मस्त तुरे आलेले आहे त्यांना. आता ते सर्व तुरे काढून आहे ना, मी मस्त नवीन बी तयार करणार आहे, नवीन रोप तयार करणार आहे मी त्यांचं. आणि रोज आमच्या घरी ना तुळशीची पूजा, बेलाच्या झाडाची पूजा, दरवाजाची पूजा होते. तर हे बघा, मी आता आहे ना हे आरीवर्कचं ब्लाऊज शिवते. तर आरीवर्कचं ब्लाऊज शिवताना काय झालं, हा जो गळा आहे ना आपला, बघा हा जो गळा आहे ना, तर हा इथपर्यंतच येत होता, इथपर्यंत. तर मग मी काय केलं, तर खाली जो आपला काठ असतो ना आरीवर्कच्या ब्लाऊजचा, हा काठ ह्या पीसला जॉईंट करून घेतला. हा काठ जॉईंट केलेला आहे हा. आणि त्यानंतर ते अस्तर खाली सरकवलं असं, आणि मग गळा फेस टू फेस असा व्यवस्थित बसला या. आणि ब्लाऊज एकदम कमी मापाचं ब्लाऊज आहे. आणि ह्या गळ्यांचं कसं होतं, खूप मोठे मोठे रुंदीचे गळे असतात. मग रुंदीच्या गळ्यांमुळे आपलं हे जे अस्तरचा गळा छोटा आणि या डिझाईनचा गळा, वर्कचा गळा खूप मोठा असतो. मग मी काय केलं, मध्ये टिप मारून घेतली एक गळ्यासाठी. आणि त्यानंतर मग मध्ये हे अस्तर आणि ब्लाऊज पीस जॉईन केलेले आहे. इथं हे बघा, आता ही पट्टी जर जॉईन नसती केली ना, तर ह्या गळ्यामध्ये इथं हा गळा असा इथं वरती येत होता, इथं ह्या साईडला, म्हणजे एवढे अंतरावर येत होता. म्हणजे पाठीचं अंतर एवढं आणि गळ्याची डिझाईन अशी खाली. तर कटिंग करताना माझ्याकडनं आहे ना घाई गडबडीत काय झालं, हे जे ब्लाऊज आहे ना, मी आहे ना 4 टक्स मध्ये कटिंग करणार होते आणि प्रिन्सचा आकार देणार होते. पण हा बॅक साईडचा पण गळा कट केला गेला याच्यावर. आणि हा जो फ्रंट साईडचा गळा होता ना, तो पण 10 इंच कट केला गेला. म्हणजे असं झालं, म्हटलं आता कसं शिवायचं ब्लाऊज, म्हटलं काय करायचं. म्हणजे दोघं पण साईडचे, बॅक साईड आणि फ्रंट साईडचे गळे दोघं पण 10-10 इंचचे गळा कटिंग झाला. आणि हा तर आपला बॅक साईड तर असतोच, पण फ्रंटचा पण कटिंग झाला. मग त्यांना मग मध्ये मी कट केला आणि जे आपलं पॅटर्न असतं ना, पॅटर्न टाकलं त्या कटिंग केलेल्या अस्तरवर. आणि मग एक एक करून ते जॉईंट केलं. पण मला तसे का टाकायचे ते, तर मला यामध्ये मी कप्स टाकलेले बघा, इथं कप्स टाकायचे होते ना, त्यासाठी मी 4 टक्स मध्ये कटिंग करत होते. कारण की खूप उशीर झाला आणि सकाळीच पण तिला अर्जंट ब्लाऊज द्यायचं होतं. हे 8 वाजेपर्यंत ती घ्यायला येणार होती. म्हटलं 4 टक्स मध्ये कटिंग करू आणि कप्स टाकून देऊ, म्हणजे एकदम सोपी पद्धत आणि ब्लाऊज पण पटकन होईल. पण एवढा कुटाणा झालाय ना, तर 10 इंच गळा पुढच्या साईडचा कट केला, बॅक साईडचा 10 इंचचा गळा कट केला. मग शेवटी पॅटर्न टाकायला लागलं. पॅटर्न टाकलं तर टाकलं, अस्तर आणि दोघं कटोरी आणि साईड पीस दोघं पण पूर्ण साईडने जोडून झालं. आणि जोडल्यानंतर लक्षात आलं की याला कप्स टाकायचे होते. परत ते सर्व उसवलं एका साईडने आतमध्ये, मग फक्त अस्तर जॉईन केलं. आणि हा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना, मग त्यामध्ये कप्स टाकले आतमध्ये. आणि मग वरून हा जो पीसचा कपडा तो वरतून जॉईन केला. असं करून मी हे असं ब्लाऊज शिवलंय. तर अशा मग आता मला ते असं वाटलं की काही खराब होतं की काय, पण एकदम बरोबर आलं. आणि असं होतं, आपल्याकडनं जर काही चूक जर झाली ना, तर ते पण लक्षात आहे, त्या चुकीचं काहीतरी आयडिया केली पाहिजे. तर मला हे पण एकदम पद्धत सोपी वाटली. म्हणजे आतमध्ये मी अस्तरमध्ये पॅड टाकलेला आहे इथं मध्ये. आणि मग वरच्या साईडला आपला हा पीस कटिंग करून घेतला आणि मग तो पण जॉईन करून घेतलाय. तर आता अजून हे बघा, आता त्याची अजून बाही पण बनवायची मला. तर आता किती वाजले, 10-10:30 वाजले असतील. अजून भरपूर जवळजवळ अर्धा तास तरी जाणार हे ब्लाऊज तयार करून देण्यासाठी. तर आज मी एक ब्लाऊज शिवलंय, ते दाखवते मी तुम्हाला. हुका वगैरे लावून आणलेले. तर आज आहे ना, एका दिदीचं आहे ना, आता कॉलेजमध्ये कसे फंक्शन कार्यक्रम चालू आहे ना, तर अर्जंट एक ब्लाऊज शिवायला आलं होतं. तर ते ब्लाऊज मी पहिल्यांदाच म्हणजे इतक्या मोठ्या मापाचं ब्लाऊज शिवलंय. तर 44 छातीचं ब्लाऊज शिवलं आणि 41 कमर घेर होतं त्यांचं, त्या दिदीचं म्हणजे तब्येत. आणि इतकं छान बसलं ते पण ब्लाऊज. त्याचा पण व्हिडिओ काढायचा होता. तिने घालेपर्यंत माझ्या डोक्यात होतं की व्हिडिओ काढू, तुम्हाला दाखवू. ब्लाऊज पीस पण खूप सुंदर आणि तिला घातल्यानंतर इतकं सुंदर आणि परफेक्ट बसलं होतं. पण नंतर गडबडीत ना परत विसरून गेले मी. आणि त्यानंतर आज मी हे पण एक ब्लाऊज शिवलंय. तर बघा, हे साधं आपलं प्रिन्स कट टाकलेलं आहे. पण याची जी फ्रील आहे ना, ही डबल लेअर मध्ये टाकलेली. ही एक लेअर टाकलेली आहे आणि ही एक टाकलेली आहे. आणि आतमध्ये ही छोटी म्हणजे बटरफ्लाय साडी म्हणतो ना आपण या साडीला,
तर त्यातली साडी ही. तर अशा प्रकारे मी हे पण असं ब्लाऊज शिवलंय हे बघा. आणि असं शिवल्यानंतर खरंच खूप छान दिसत होतं ते, असं मस्त वाटतंय ना. तर असं एकदम त्याचा जो कपडा आहे ना, तर तो कडक कपडा असल्यामुळे ना त्याची जी फ्रिल बनवलेली ती अशी उभी राहते आणि मग अजून ब्लाऊजचा लुक छान दिसतो. जर लूज कपडा राहिला असता तर ती अशी खाली पडते ती फ्रिल पण, मग असं एवढं पण असं फिनिशिंग मध्ये नाही दिसत ब्लाऊज. तर हे बघा इतकं सुंदर आलंय मस्त. हे पण ब्लाऊज सिंपलच शिवलंय आणि त्यांना हे लटकन बनवलेले मस्त छान असे बघा असे. आणि आता सध्या खूप गर्दी झालेली दुकानामध्ये. आज जवळजवळ भरपूर म्हणजे 11 वाजतीलच आज आम्हाला घरी जायला. तर चला आता मी आता हे ब्लाऊज पण कम्प्लीट करून घेते. हे पा दीदीला आता रोज साडी घालायची आहे. दीदी आता ब्लाऊज शिवणार आहे. तेव्हा कशी पीस काढते म्हणती मला शिवलेच ब्लाऊज शिवायचे आणि पीस काढते. आणि म्हटलं ड्रेस आता एका दिवसासाठी ती डायरेक्ट नवीन पीस. हा बघ कोणता पीस काढलाय दाखव ग दीदी. हा बघ हा पीस काढलाय तिने शिवायला. म्हणती मला त्याला बाहीच नाही लावायची आणि फक्त फोटो काढण्यापुरतं. सांगा आता कसं काय शिवायचं एवढं तिला एक ब्लाऊज शिवायचं. हा ती काय म्हणते मी माझ्या हाताने शिवते. आता सगळे पीस चाळून चोळून एखादा पीस काढून घेईल, शिवील, अर्धा तास 1 तास घालील, फोटो काढील आणि लगेच साईडला पडला की परत दुसऱ्यांदा तेच ब्लाऊज घालायचं नाही, साडी घालायची नाही. असं जर मी काही काम जर सांगितलं असतं ना तर असे ऐकणार नाही बरं का, अशी पटकन. आणि लगेच आता स्वतःच ब्लाऊज शिवण्यासाठी काढलं ना तर आता लगेच अस्तर काढून मस्त आता अस्तर काढतीये ना. आता तिला ब्लाऊज शिवायचंय. आता बघू आता ही स्वतः शिवती का मला शिवायला बसवती आता. हा तेव्हा आता ती शिवणार आहे. एकदम पक्का हे बघा ब्लाऊज काढलं पण पीस काढला आणि बॅक साइड मी तयार केला आणि फ्रंट साइड तिने शिवला आहे. असं लगेच फोटो काढण्यासाठी मस्त साडी घातली आहे. कसा वाटला तुम्हाला दीदीचा लुक ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि साधा सिंपलच तिनं शिवलंय. मी नाही बोलत होती पण ती म्हणती फोटो काढण्यापुरतं घालू दे, नंतर मग आपण बाही लावून घेऊ. तर असं असतं मुलींचं. तर हे बघा
आता ह्या ज्या ताई आहे ना, ह्या ब्लाऊज कटिंग करताय, ह्या क्लाससाठीच येत होते आपल्याकडे. त्यांचं कटोरी प्रिन्स कट ब्लाऊज झालेले पॅटर्न काढून, आणि आता त्या बोलल्या की तुमचे कस्टमरचे काही ब्लाऊज असतील त्या कटिंग करण्यासाठी. तर त्यांना व्यवस्थित सांगून दिलं की कसं कटिंग करायचं, काय करायचं. तर त्या छान अशी कटिंग करताय. कटिंग करताना सुद्धा आहे ना, असं आपला हात साफ होणं खूप गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला कळतं आणि समोरच्याला कळतं की ब्लाऊज कसं कटिंग करायचं, कोणता पार्ट कुठे ॲडजस्ट करायचा आणि कसं कटिंग करायचं. आणि ही जी एक दुसरी दीदी आहे ती पण ब्लाऊज शिवते. आणि हे जे ब्लाऊज आहे ना, हे बघा आता हे एवढे अजून माझे कटिंगचे बाकी आहे. जे त्या साईडला दाखवले ते तर बाकीचे, आणि हे पण अजून कटिंग करून ठेवले, कारण लाईट नसल्यामुळे ना आम्ही बरेचसे ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले इथं. आता हे सर्व आता पटापट शिवायचे. आता त्या ताई अस्तर जोडून देतील, आणि अस्तर जरी जोडलं तरी पटकन त्यांना पण हात साफ होतो आणि त्यांना पण कळतं की ब्लाऊजचं पार्ट कसं कुठं जोडायचं आहे. जे अस्तर काढलेले ते हे ब्लाऊज पीसचे, यातले 2 कॉलरचे ब्लाऊज आहे आणि 2 साधे कटोरी ब्लाऊज आहे. तर आता हे पण कटिंग करायचे. ताई विचारत होत्या की ताई कॉलरच्या ब्लाऊजची तुम्ही किती शिलाई घेता. तर हे जे ब्लाऊज आहे ना ताईंनो, तर हे अस्तर टाकून शिवणार आहे मी. तर अस्तर टाकून मी 250 रुपये फुलबाईचे कॉलरची शिलाई घेते, आणि जर बिना अस्तरचे ब्लाऊज शिवले तर त्यांची 150 रुपये शिलाई घेते फुलबाईमध्येच. तर कॉलरच्या ब्लाऊजला आहे ना, फुलबाईमध्ये जर शिवायचं असलं तर 1.5 मीटर कपडा लागतो. 1.5 मीटर कपडा असला की एकदम बरोबर परफेक्टली 20 ते 21 पर्यंतची स्लीव्ज अशी मोकळी बसते, आणि आपल्याला आयपट्टी, हुकपट्टी, कॉलरला कपडा पण शिल्लक राहतो, म्हणजे आपल्याला जॉईंट पण द्यायला लागत नाही. आणि कॉलर ब्लाऊज शिवताना आहे ना जास्तीत जास्त प्रिन्स कटमध्ये शिवता येतं. म्हणजे जसं की मी आत्ता सांगितलं ना, 4 टक्समध्ये कसं कटिंग करायचं, कसं शिवायचं, त्या पद्धतीने आपण शिवू शकतो ब्लाऊज. आणि अगदी सोपी पद्धत आहे, आणि शिवल्यानंतर खूप छान दिसतं. ब्लाऊजचा लूक खूप सुंदर येतो त्या प्रिन्स कट ब्लाऊजनी. आणि कॉलर पण याला लॉंग कॉलर चालते आमच्या इथं, तर शॉर्ट कॉलरमध्ये नाही चालत जास्त. मग मी लॉंग कॉलरमध्ये शिवले ब्लाऊज बरेचसे कॉलरचे. आता ही जी दीदी आहे ना, हिने हे बघा, हे दुसरंच ब्लाऊज आहे हिचं अस्तरचं. तर हे अस्तरचं ब्लाऊज शिवते. म्हणजे पहिले एक साधा ब्लाऊज शिवलं आहे, आणि त्यानंतर हे एक अस्तरचं ब्लाऊज शिवते. तर हे जे आहे ना, आता दुसऱ्या ब्लाऊजच्या मानाने तिने ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग दिलेली. म्हणजे प्रत्येक टिप कशी टाकायची, कुठं टिप घ्यायची, किती अंतर सोडायचं, तर ते मी तुम्हाला ते व्यवस्थित सांगितलं की समोरच्या ताईंना पण कळतं. म्हणजे ब्लाऊज शिवण्यासाठी खूप असं फिरून फिरून सांगितल्यापेक्षा अगदी सोपी पद्धत सांगितली का त्यांच्या पटकन लक्षात राहतं. तर अशा पद्धतीने तिने पहिलंच ब्लाऊजच्या मानाने पायपिंग आणि ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर आहे, आणि स्वतःच्याच मापावर शिवलं आहे ते ब्लाऊज तिने. आणि ह्या ताई इथं ब्लाऊज कटिंग करता. इथं आता ब्लाऊज कटिंग पण करायला आहे ना, पार्ट काही पीस छोटे असतात, काही मोठे असतात, आणि मग त्यावर पण ते आपण जे अस्तर कटिंग केलेलं असतं ते कुठं बसवायचं, कसं टाकायचं, याचं पण व्यवस्थित आयडिया येऊन जाते, आणि माहिती पण होते छोट्या मोठ्या पीसला कशी ॲडजस्टमेंट करून आपण ब्लाऊज कटिंग केलं पाहिजे. तर हे बघा आता त्या छान अशी कटिंग करताय. ब्लाऊज शिवताना आहे ना, असं समोरच्याला खूप सोपं वाटतं, पण खूप किचकट काम असतं. छोटे छोटे पार्ट कट करून ते जॉईंट करायचे असतात, आणि त्यात जर एखादा पार्ट जर इकडे तिकडे जर झाला तर त्यामध्ये दुरुस्ती होत नाही ब्लाऊजची. असा प्रकार आहे हा ब्लाऊजचा. आणि बारीक बारीक पार्ट जे असतात ना, ते उसवून आणि पूर्ण किती क्लिअर केले तरी ब्लाऊज व्यवस्थित क्लिअर होत नाही. ही एक नवीन दीदी क्लासला आलेली आहे. तर ती पण आहे ना, तिला मशीन चालवता येते, टिपा मारता येतात. मग ती बोलली की मला सर्व येतं, मला फक्त ब्लाऊज शिकायचे. आता तिचं पॅटर्न पण काढून झालं आहे. उद्यापासून ती ब्लाऊज कटिंग करणार आणि शिवणार आहे. तर अगदी सोप्या पद्धतीत, अगदी सोप्या भाषेत तिला समजावून सांगितलं. तर चला, तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, आणि नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.